या सगळ्यावर आपली अशीच नजर असेल. इथून पुढचे अपडेट्स यामिनी सोबत. अगदी धन्यवाद अमोल. तर ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय लोकभवनामधून. सुनेत्रा पवार या आता काही क्षणांपूर्वी या ठिकाणी पोहोचल्या. त्यांच्या बाजूला आपण बघतोय प्रफुल्ल पटेल बसलेले आहेत. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून अगदी काही वेळामध्ये अवघी 5 मिनिटं उरलेली आहेत आणि अगदी थोड्याच वेळात त्या शपथ घेतील. निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. निलेश, आपण बघतो आहोत राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते, आमदार आणि सुनेत्रा पवार या स्वतः देखील दाखल झाल्यात. महत्वाची घडामोडी आपण या ठिकाणी पाहतोय. सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबातील केवळ जय पवार आणि जय पवार यांच्या पत्नी हे तिघच सोहळ्यासाठी या उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत. पार्थ पवार या सोहळ्याला येणं अपेक्षित होतं किंवा शरद पवारांच्या कुटुंबातले लोक येणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना निमंत्रण मिळालेलं नाहीये, त्यामुळे ते आलेले नाहीत अशा पद्धतीची देखील माहिती समोर आलेली आहे. पार्थ पवार यांना शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र चर्चेतले जे तपशील आहेत ते अद्याप समोर आलेले नाहीत. दुसरीकडे आपण पाहतोय आता या राज्य लोकभवन मधलं एक महत्वाचं सभागृह आहे जिथे आता शपथविधी सोहळा पार पडतोय. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाठी देखील समोर लावण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेच्या नावाची पाठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील नावाची पाठी आहे. आपण पाहतोय काही वेळापूर्वीच देवगिरी निवासस्थानाहून सुनेत्रा पवार निघण्यापूर्वी अजित पवार यांच्या प्रतिमेला त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर शपथविधी सोहळ्यासाठी त्या पोहोचलेल्या आहेत. त्यांच्यासोबत समोरच्या खुर्चीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये या दोघांना महत्वाची भूमिका पार पडलेली आहे. शरद पवारांना देखील पत्रकार परिषदेमध्ये सकाळी या दोघांच्या संदर्भामध्ये उल्लेख करताना कुठेतरी या दोघांना बैठका केल्या, त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हल्ली अशा पद्धतीचे देखील सुतवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आजच्या या सोहळ्यासाठी या सभागृहामध्ये 300 खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 पेक्षा जास्त जे आमदार आहेत ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरसेवक उपस्थित आहेत. राज्यसभेवर गेलेले जे खासदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एकंदरीतच मुख्यमंत्री पदाचा हा शपथविधी सोहळा पार पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पार्थ पवार या सोहळ्याला उपस्थित नाहीयेत, ते बारामतीमध्ये आहेत. मात्र सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं गेलं तर शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर त्या बारामतीला रवाना होणार असल्याची देखील माहिती आहे. सध्या हा दुखवट्याचा काळ आहे. अजित पवारांच्या निधनाला 2 दिवस झालेले आहेत, त्यामुळे पुढचे आणखी 7 ते 8 दिवस सुनेत्रा पवार ह्या बारामतीमध्येच असतील. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुखवट्याचा काळ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या बारामतीमध्ये राहणार आहे. कार्यकर्ते नेते यांना भेटतील, मात्र कुठल्याही प्रकारचा सत्कार असेल किंवा पुष्पगुच्छ असेल तो स्वीकारला जाणार नाही अशा पद्धतीची देखील सूचना आजच्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. आजच्या सोहळ्यासाठी महायुतीच्या घटक पक्षाचे देखील नेते आपल्याला उपस्थित असल्याचं या ठिकाणी दिसत आहेत. उपसभापती नीलम गोरे आल्या होत्या, त्यासोबतच आशिष शेलार देखील या ठिकाणी आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महिला आमदार सना मलिक, आदिती तटकरे हे देखील कार्यक्रमासाठी या पोहोचलेले आहेत आणि शपथविधी सोहळ्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. राज्यपाल देखील आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेत आणि हा शपथविधीचा सोहळा पुढच्या काही क्षणांमध्ये सुरू होताना आपल्याला दिसणार आहे. यावेळी आजच्या या शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं काही महत्वाच्या गोष्टी नमूद करण्यासारख्या आहेत, कारण आज ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या समोर अनेक मोठी आव्हानं असणार आहेत. खास करून पक्षाचं आवरणं असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे जे कॅन्डिडेट आहेत ते त्यांच्या घड्याळ या चिन्हावर उभे आहेत, त्यांना निवडून येण्याची प्रायोरिटी असणार आहे. कारण जो पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय होता तो निर्णय आता कुठेतरी बाजूला सरतोय असं दिसतंय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक वेगळी भूमिका घेतली आहे. आपल्या पक्षाचा गटनेता नेमलेला आहे. यानंतर सुनेत्रा पवारांना सर्वाधिकार देखील दिलेले आहेत आणि सुनेत्रा पवार कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदाची देखील धुरा सांभाळू शकतात अशी पण एक चर्चा जी आहे ती समोर आली आहे. त्यामुळे एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या एका मोठ्या परिवर्तनाच्या या सगळ्या काळामधून जाताना आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या गोष्टी पक्षामध्ये धडाधड घडताना आपल्याला दिसत आहेत. खास करून पार्थ पवार यांच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांना देखील ही जागा जी राज्यसभेची खाली होणार आहे, सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा जी आहे ती खाली होणार आहे, ती कुठेतरी आपल्याला मिळावी अशा पद्धतीची एक भूमिका देखील मांडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाही मानणारा पक्ष असून संचित कोर कमिटी आहे ती कोर कमिटी या संदर्भातील निर्णय घेत असतात. त्यामुळे या कोर कमिटीमध्ये पार्थ पवारांना
राज्यसभेसाठीची जी त्यांची मागणी आहे ती पूर्ण होते का हे देखील पुढच्या अगदी 5 ते 6 दिवसांमध्ये या निलेश. गोष्टींमधली स्पष्टता येताना आपल्याला दिसणार आहे. यामिनी अगदी निलेश, आताची ही दृश्य आपण लोकभवनामधली दाखवतो आहोत. सगळे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जे अगदी दुपारी ज्या वेळेला आपण बोलत होतो 2 वाजता ज्या पद्धतीची बैठक झालेली होती, गटनेता पक्षनेता निवडण्यात आलेला होता, तेव्हापासून ही सगळी मंडळी सोबत आहे. आणि आपण बघतोय जय पवार हे काल रात्री बारामतीवरून सुनेत्रा पवार यांच्यासोबत निघाले होते. ते आज सकाळी मुंबईमध्ये पोहोचले आणि या शपथविधीच्या या समारंभासाठी देखील ते उपस्थित आहेत. अगदी काही वेळामध्ये राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. मात्र अर्थातच निलेश, जसं आपण बोलतोय की दुःखाचं सावट एकीकडे या सगळ्या कार्यक्रमाला आहे, त्यामुळे हा सोहळा अत्यंत साधेपणानं पार पडताना दिसतो आहे. जसं आपण म्हणालो की राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते आपल्याला दिसत आहेत, मात्र महायुतीमधून नेमकं कोण आहे आणि पवार कुटुंबाकडून आपल्याला जय पवार आणि त्यांची पत्नी दिसते, मात्र आणखी कोणी उपस्थित राहू शकलेलं आहे का आता? यावेळी या सोहळ्यासाठी भाजपचे मंत्री आशिष शेलार आहेत, तिच्या सभापती नवला वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत. सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि अतिशय महत्त्वाचं हे दृश्य जे आहे ते आता आपण या ठिकाणी पाहतोय. राज्यपाल हा सोहळ्यासाठी पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपण या ट्रेनमध्ये पाहतो. अगदी निलेश, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. इथली दृश्य आपण दाखवतो आहोत. राज्यपाल आचार्य देवव्रत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अगदी काही क्षणांमध्ये या समारंभाला सुरुवात होती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.